हां बोला चंदूशेठ. तुम्ही दादा त्यांचं काय तिथे आले होते. तिथे? हो ना ग, माफी मागत होते. त्यांना बघितलं आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. राजल साहेब, नंदाई सगळे असे एकदम ते डोळ्यासमोर दिसायला लागले ग. चंदूशेठ, मला द्या फोन इकडे द्या. अगं ते गेल्यापासून रडतायत सारखे. काय काय म्हणत होते सुमित अंकल? बरोबर चला म्हणत होते आणि खोक्यात सामान भरा म्हणून सांगत होते. पण असं कसं जाणार ना बरोबर. आणि आग्रही करत होते खूप. नक्कीच मसाला शोधायला गेले असणारे. बाबा स्वतःच्याच घरात कधीच शोधणार नाहीत. तू सकाळी मसाले घेऊन गेली ना तेव्हा आले असते सोबत तर बरं झालं असतं. तुलाही मदत झाली असती ना. जाऊ दे म्हणे, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. मी ठेवते फोन.